चला बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो मॅट्रिक्स आहे तो कॅल्क्युलेटरमध्ये टाकायचा आहे, बरोबर. कॅल्क्युलेटरमध्ये मॅट्रिक्स टाकण्यासाठी आपण काय करायचं, सगळ्यात आधी तर मोडमध्ये जायचं आणि मोडमधून मॅट्रिक्स सिलेक्ट करायचं. किती नंबरला आहे मॅट्रिक्स? 6 नंबरला, म्हणून 6 नंबर प्रेस केलं. आता तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मॅट्रिक्स ए पाहिजे, बी पाहिजे का सी पाहिजे. आता आपल्याला एकच पाहिजे म्हणून आपण मॅट्रिक्स ए म्हणू, त्याचा नंबर आहे 1. 1 नंबर सिलेक्ट केला. आता तुम्हाला त्याची ऑर्डर चेक करायची आहे. किती बाय किती मॅट्रिक्स आहे? 3x3 मॅट्रिक्स आहे. 3 रोज आणि 3 कॉलम, म्हणजे 3x3 म्हणजे 1. आता हा मॅट्रिक्स डब्बा डब्बा दिसतोय सगळा, याच्यात व्हॅल्यू पुटअप करायच्या जशा दिसतात तशा. कोण आहे? पहिली 8 इज इक्वल टू, दुसरी -6, मायनस केअरफुली टाकायचं. प्रत्येक व्हॅल्यू टाकली की इज इक्वल टू दाबायचं. पुढची व्हॅल्यू 2, त्याच्या पुढची व्हॅल्यू -6, त्याच्या पुढची व्हॅल्यू 7, त्याच्या पुढची व्हॅल्यू -4, त्याच्या पुढची व्हॅल्यू 2, त्याच्या पुढची व्हॅल्यू -4, त्याच्या पुढची व्हॅल्यू 3 इज इक्वल. एकदा का तुम्ही इज इक्वल टू दाबलं की एकदा दोनदा तीनदा दाबून द्या इज इक्वल टू. आता हा मॅट्रिक्स स्टोअर झाला, याचं काम संपलं, ऑन बटन दाबून द्यायचं. आता मला काय करायचंय, हा मॅट्रिक्स स्टोअर केला होता, याच्या काही व्हॅल्यूज काढायच्या आहेत. मला शोधायचा डिटर्मिनंट, म्हणून मी आता दाबतो. बघा इथं 4 नंबरला मॅट्रिक्स दिसतोय, पण तो येलो कलर मध्ये आहे, म्हणून मी शिफ्ट दाबतो आणि 4 दाबतो. आता मॅट्रिक्सचे ऑप्शन आले. काय काय मॅट्रिक्स पाहिजे मला? मला पाहिजे 7 नंबर डिटर्मिनंट, DET डिटर्मिनंट, म्हणून मी 7 नंबर दाबतो. आता तो विचारतोय कोणाचा डिटर्मिनंट पाहिजे, कोणाचा पाहिजे. मग पुन्हा एकदा शिफ्ट आणि मॅट्रिक्स. आता सिलेक्ट करा कोणता मॅट्रिक्स आहे. स्टोअर केलेला मॅट्रिक्स कोणता आहे? 3, म्हणून 3 नंबर दाबायचा, म्हणजे मॅट्रिक्स ए आला. ब्रॅकेट क्लोज करायचं, इज इक्वल टू दाबायचं, तुमचं आन्सर आलं 0. विषय संपला. आता याला पुन्हा रिसेट करून टाका, झालं का?